मकर संक्रांत म्हणजे फक्त तिळगुळ नाही, तर श्री स्वामी समर्थांनी सांगितलेला हा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग बघूया या कथेच्या माध्यमातून. अक्कलकोटमध्ये मकर संक्रांतीचा दिवस उजळला होता. सूर्य उत्तरायणात प्रवेश करत होता. संपूर्ण गावात उत्साह आणि तिळगुळाचा सुगंध दरवळत होता. श्री स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे मंदिराबाहेर बसले होते. तेवढ्यात एक गरीब शेतकरी स्वामींकडे आला. हातात फक्त थोडंसं तिळगुळ होतं. लाजत लाजत तो स्वामींना म्हणाला, माझ्याकडे दान देण्यासारखं काहीही नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, फक्त दान मोजलं जात नाही, भाव मोजला जातो. शेतकऱ्याने भक्तीने तो तिळगुळ स्वामींच्या चरणी अर्पण केला. स्वामींनी तो स्वीकारला आणि आजूबाजूच्या लोकांना वाटायला सांगितलं. तेवढ्यात स्वामी म्हणाले, आज मकर संक्रांत आहे. सूर्य उत्तरायणात जातो आणि माणसानेही आपल्या मनाचा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे नेला पाहिजे. त्या दिवसानंतर त्या शेतकऱ्याच्या घरात कधीही अभाव राहिला नाही. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या मनात अहंकार नाहीसा झाला. स्वामी म्हणत होते की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण त्याआधी मन गोड करा. म्हणूनच मकर संक्रांत स्वामींच्या दृष्टीने सूर्याचा नाही, तर मनाच्या उत्तरायणाचा सण आहे.